नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 40 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामधले खालीलपैकी कितवे राज्य आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकाचं राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भारत देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे? भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर गोलार्ध या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त हे गेलेले आहे? भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त हे गेलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्कवृत्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 2.42% क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारताच्या अति दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारताचा अति दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा भाग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंदमान व निकोबार बेटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत? लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अरबी समुद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? सर्वात कमी साक्षरता असलेले भारतामध्ये खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। क्रमांक 10, भारतीय नौदल दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? भारतीय नौदल दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 4 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी सत्य व शांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। क्रमांक 13, भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी कोणती नदी म्हणतात? भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी कोणती नदी म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, रावी, चिनाब, झेलम, सतलज खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? रावी, चिनाब, झेलम, सतलज या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, मध्य प्रदेश बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? मध्य प्रदेश बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, उलर हे भारतामधले प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उलर हे भारतामधले प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वायव्य दिशा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतामध्ये सिमेंटचा पहिला कारखाना सन 1904 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी मद्रास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतामध्ये सिमेंटचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सिमेंटचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 देशामध्ये रेशीमचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणते राज्य करते? सर्वात जास्त रेशीमचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतामधला पहिला आधुनिक लोहपोलाद कारखाना कुल्टी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता? भारतामधला पहिला आधुनिक लोहपोलाद कारखाना कुल्टी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वाघांचे राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला संबोधले जाते? वाघांचे राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या मार्गावरचा घाट आहे? खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा घाट आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खंबाटकी घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 साल्हेर हे महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कृष्णा नदीची महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी खालीलपैकी किती आहे? कृष्णा नदीची महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी खालीलपैकी किती लांबी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 282 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 आंबोली हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आंबोली हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम नरसोबाची वाडी होतो, तर नरसोबाची वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाली रायगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 छत्रपती शाहू महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? छत्रपती शाहू महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 माहुली सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सेमिनरी हिल्स हे वन उद्यान महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोकण विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रामध्ये पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्रामध्ये पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणतं आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 खोपोली रायगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 नर्मदा नदी अरबी समुद्राला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिळते? नर्मदा नदी अरबी समुद्राला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भडोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गाविलगड व नरनाळा ही प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतावर वसलेले आहेत? गाविलगड व नरनाळा ही प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतावर वसलेले आहेत? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती यांची तयारी करायची असेल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाले. सर्वांनी फ्रीमध्ये तुम्ही लेक्चर्स बघू शकता. सर्वांनी अनअकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स हे फ्रीमध्ये बघावास मिळतील. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स सर्वांना बघावास मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी प्ले स्टोरवर जाऊन अनअकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स तुम्हाला बघावास मिळतील. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॉम्बॅक्ट टेक राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रिलिम टेस्ट सिरीज आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. महाराष्ट्र PCS कॉम्बॅक्ट राज्यसेवा प्रिलिम फ्री टेस्ट सर्वांसाठी या ठिकाणी फ्री टेस्ट आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी या ठिकाणी बघू शकता तुम्ही PSI STI ASO या ठिकाणी स्कॉलरशिप टेस्ट सिरीज आहे किंवा हे 21 नोव्हेंबरला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा यांसाठी 19 नोव्हेंबरला आहे आणि विजयपथ संयुक्त पूर्व परीक्षा यांसाठी 21 नोव्हेंबरला या ठिकाणी सर्वांसाठी फ्री टेस्ट आहे. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच असतील अवेलेबल तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही रणांगण अतिशय महत्त्वपूर्ण रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. RVD लाईव्ह हा आपला कोड टाकून तुम्ही यामध्ये एनरोल करू शकता. तुम्हाला 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल. ही बॅच 17 नोव्हेंबरपासून स्टार्ट आहे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा राज्यसेवेसाठी प्रिलिमसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच 24 नोव्हेंबरपासून स्टार्ट आहे. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ कोणताही कोर्स असो RVD लाईव्ह आपला कोड यूज करायचा. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यसेवा परीक्षा असो PSI असो STI असो ASO असो डिपार्टमेंटल PSI असो कोणत्याही परीक्षेसाठी सर्वांसाठी एकच कोणतीही परीक्षा असतो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल.